आणि आता पाहूयात काही राजकीय अपडेट्स। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फिनिक्स पुरस्कारानं गौरव। तुम्ही मला फिनिक्स नाव दिलं पण मी राखेतून उभा झालो नाही, पण काही लोकांना वाटलं माझी राख होतीये, तेवढ्यात मी भरारी घेतली। फडणवीसांचा विरोधकांना टोला। तुम्ही फिनिक्स नाव दिलं तर म्हणजे मी काही राखेतून उभा झालो नाही, पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस नेत्यांची मातोश्री निवासस्थानी मोर्चे बांधणी। तर बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमीन पटेल या काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। तर काँग्रेस नेत्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचीही घेतली भेट। विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा। कोल्हापुरातही झळकले देवाभाऊंचे फ्लेक्स। फ्लेक्सवरती कुणाचंही नाव नाही, तर अशा प्रकारची जाहिरात गुंड देतात भाजप निनावी फंड गोळा करणारी टोळी। राऊतांची टीका। अशा प्रकारच्या जाहिराती गुंड देतात किंवा कुख्यात बिल्डर देतात, गुंड देतात। हा गुंडांचा पैसा असतो, ठेकेदारांचा पैसा असतो आणि म्हणून कदाचित नाव टाळलं असेल। फडणवीसांबाबत एक नाही 1000 जाहिराती येतील। प्रेमापोटी एखाद्यानं जाहिरात दिल्यास विरोधकांना पोटदुखी का? देवाभाऊंच्या फ्लेक्सवरून बावनकुळेंची विरोधकांवर टीका। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेमाबद्दल एखादी जाहिरात येतं, त्यावर एवढं पोटसूट उडतं, मला वाटतं हे चुकीचं आहे। एक नाही 1000 जाहिराती येतील। देवेंद्र फडणवीसजींनी एवढं कमवलं आहे। आरोप सिद्ध करा नाहीतर राजकीय संन्यास घ्या। चंद्रशेखर बावनकुळेंचं रोहित पवार यांना आव्हान। बावनकुळेंनी 90 कोटींचा दंड माफ केल्याचा रोहित पवार यांचा आरोप। या खोट्या आरोपावरनं कधी प्रसिद्धी मिळत नाही। त्यांचा जो स्वतःची राजकीय उंची कमी करण्याचा ते अनेक प्रयत्न करतात आहे, त्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न केला आहे। अपरिपक्वतेचं लक्षण रोहित पवारांचं आहे। महायुतीत शिक्षक मतदारसंघ आम्हाला द्या, पदवीधर भाजपकडे घ्या। शहाजी बापू पाटलांची शिक्षक मेळाव्यातून भाजपला ऑफर। पाटलांची अप्रत्यक्षपणे मंगेश चिवटेंसाठी मागणी। महायुतीकडून आम्ही अशी मागणी करू की पदवीधर भाजपला घ्यावा आणि शिक्षक शिवसेनेला द्यावा। एवढी मागणी करून हा प्रश्न कसा मार्ग, कारण ते माहीत होते। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार शिंदेंच्या गळाला। कैलास पाटील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये करणार प्रवेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। शिवसेनेच्या मुंबई शहर आणि उपनगरांमधील 33 प्रभारी विभाग प्रमुखांच्या नावांची यादी जाहीर। तर यादीमध्ये वर्णी न लागल्यानं विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशीमधल्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। ठाकरेंच्या पक्षातून शिंदेंकडे गेलेले जितेंद्र जनावळे नाराज। तर क्षमता असतानाही विभाग प्रमुख पदासाठी नेहमी डावललं जातं। तर जितेंद्र जनावळे यांच्याकडून सोशल मीडिया पोस्टद्वारे खंत व्यक्त। तिकडेही तसंच आणि इकडेही असंच जितेंद्र जनावळे यांची फेसबुक पोस्ट।